पाणी म्हणजे जीवन. जगातला कुठलाही सजीव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. पाण्याशिवाय सजीव सृष्टीची कल्पनाच होऊ शकत नाही. गावाकडे तर अनेक जण शेतीवर आपली गुजराण करतात. पण शेताला पाणीच नसेल तर शेतात काय पिकणार? पाण्यासाठी शेतकरी विहीर खोदत असतात. पण विहिरीला पाणी लागले नाही तर पैशापरी पैसा तर जातोच, पण कष्टही वाया जातात. शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे. त्याने पिकवले तरच जग खाणार, नाहीतर सारे जग उपाशी राहील. म्हणूनच शेतकऱ्यासाठी खूप मोलाचे दान बाबांनी दिले. भूगर्भात किती पाणी आहे, कुठे आहे, विहिरीचे खणित कसे राहील, या गोष्टी बाबांना अचूक कळत असत. त्यामुळे बाबा गरजवंताला विहिरीसाठी जागा ठरवून देत असत. बाबांनी सांगितलेल्या जागेवर विहीर खोदली आणि विहीर कोरडी गेली असे कधीच झाले नाही. लोकांना विहीरचे पाणी देणारे म्हणजेच जीवन देणारे म्हणून लोक त्यांना जीवनेश्वर म्हणू लागले. जनसागराने बाबांना दिलेली ही पदवी त्यांच्या अतुल्य अशा कामाची पावती आहे. विहिरीसाठी पाणी देताना बाबांचा एक अतिशय कडक नियम होता. ते कुणाकडून कधी रुपया देखील घेत नव्हते. इतकेच नाही तर ज्या माणसाला पाणी देण्यासाठी आले त्याच्या घरी पाणीसुद्धा पित नसत. पाण्याची जागा निश्चित केली की ते सरळ आश्रमात येऊनच पाणी पित असत, मग ते गाव कितीही दूर असले तरी. पण म्हणतात ना, ज्याला घडवता येते त्याला बिघडवताही येते. तसे काही अनुभव देखील लोकांना पाहावयास मिळाले. भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी, या संत तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे नाठाळ लोकांना वठणीवर आणण्यासाठी काही वेळा बाबांनी कठीण भूमिकाही घेतल्या. नारायण नावाच्या एका माणसाला बाबांनी विहिरीला पाणी दिले. नारायणची आर्थिक परिस्थिती चांगली होती. पैसा अडका पाळून होता. विहिरीचे काम सुरू झाले. 5-6 गडी माणसे विहीर खोदण्याचे काम करत होते. विहीर 2-3 पुरुष खोल गेली. दुपारची वेळ झाली. बाजारचा दिवस होता. मजुरांना वाटले आता काम थांबवावे व कामाचे पैसे घेऊन बाजाराला जावे. नारायण तिथेच काठावर बसून होता. मजूर वर चढू लागले. नारायण पैशाच्या घमेंडीत त्यांना म्हणाला, तुम्ही वर येऊ नका, तुम्हाला सुट्टी घेता येणार नाही. पैसे पाहिजे तर तिथेच देतो. आणि एका दोरीला पैशांचे पुडके बांधून विहिरीत सोडले. बाबांना ही गोष्ट समजली. त्यांना नारायणच्या या उन्मत्तपणाचा प्रचंड राग आला. बाबांनी त्याला सांगितले, तुला विहिरीला पाणी दिले पण तुझे हे वागणे चांगले नाही. तुला पाण्याचा थेंब देखील पाहायला मिळणार नाही. नारायणने विहीर पूर्ण खोदून घेतली पण कोरडीच गेली. बाबांनी विहिरीची जागा ठरवलेली होती. त्यामुळे नारायणला वाटले आता जागा नक्की झाल्यावर ती कोरडी कशी जाणार. पण इतरांशी माणुसकीने वागता येत नसेल तर अशा माणसाला बाबा कसे सोडणार. बाबांनी दिलेल्या जागेवरची विहीर कधीच कोरडी जात नसे. पण एखादी गोष्ट मिळाली मग देणारा काय करणार असा नारायणचा भ्रम होता. तो मात्र बाबांनी पूर्ण उतरून टाकला. शिंदवड गावाच्या उत्तरेला डोंगर आहेत. गावातल्या गायी त्याच डोंगरावर चरायला जात असत. उन्हाळ्यात डोंगरातले झरे आटले की गायी शेजारीच असलेल्या एका मळ्यात पाणी प्यायला येत असत. भर उन्हाळ्यातही ती विहीर गच्च भरलेली असे. कधीच त्या विहिरीचा तळ दिसत नसे. दिवसा तेथे मोटा चालवल्या जात. पाटाने पाणी शेतात जाई. दुपारची वेळ होती. रानात चरायला आलेल्या गायी तहानेने व्याकुळ झाल्या होत्या. पाटाचे पाणी पाहून एक गाय पळतच पाणी पिण्यासाठी पाटावर आली. गाय पाणी पिणार तेथे उभ्या असणाऱ्या मालकीणबाईने गायीच्या तोंडावर काठीचा फटका मारला. गायीला पाणी पिऊ न देताच हाकलून दिले. ही गोष्ट बाबांना समजली. बाबांचे जनावरांवर प्रचंड प्रेम होते. मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये. या जगातल्या प्रत्येक गोष्टीवर जितका माणसाचा अधिकार आहे तितकाच या प्राणीमात्रांचा. कारण देवाच्या दरबारात दोघेही समानच असतात. त्यातल्या त्यात गाय ही तर आपण माय मानतो. तिच्या ठाई 33 कोट देवांचे वास्तव्य असते. आणि अशा या गायीला साधे पाणीही पिऊ दिले नाही ही गोष्ट बाबांना खूपच खटकली. तो दिवस सरला. दुसऱ्या दिवशी सकाळी मोटकरी मोटा घेऊन विहिरीवर पोचले. बैल जुंपले. मोटा विहिरीत सोडल्या आणि विहिरीत डोकावून पाहिले. तर काल तुडुंब भरलेली विहीर
आज धान्य साठवण्याच्या रांजणासारखी कोरडी ठाक झाली होती. असे अचानक कसे झाले? सगळीकडे बातमी पसरली. लोक विहिरीवर जमा होऊन घटना पाहू लागले. लोकांच्या लक्षात आले, काल गायीच्या तोंडावर मारलेल्या फटक्याचा आवाज अशा रूपात ऐकू आला होता. मालकीनबाईला आपली चूक लक्षात आली. बाबांना शरण गेली. हात जोडून क्षमायाचना करू लागली. पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही असे पुन्हा पुन्हा सांगू लागली. संतांचं हृदय हे सागराहूनही विशाल असते, आईहूनही प्रेमळ असते. बाबांनी तिला क्षमा केली. तिला गायीची व गंगा मातेची पूजा करायला सांगितले. तिनेही बाबांच्या आज्ञेनुसार गाय व गंगा मातेची पूजा केली, क्षमा मागितली. आणि काय आश्चर्य, कोरड्या झालेल्या विहिरीचे पाझर पुन्हा वाहू लागले. बघता बघता पुन्हा विहीर पहिल्यासारखी गच्च भरून राहिली. त्यानंतर पुन्हा त्या बाईने कधीच गायींना पाणी पिण्यापासून अडवले नाही. म्हणतात ना, जो देतो तो काढून पण घेऊ शकतो. याची प्रचिती सर्वांना आली. सर्वांनी बाबांचा जय जयकार केला.